संदर्भात थोडक्यात प्रास्ताविक पर दोन शब्द मी सांगतो। आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान आपल्याला सर्वांना राबवायचं आहे। तालुक्यातील सर्व शाळांना त्याची नोंदणी पूर्ण करावायची आहे। यामध्ये काही उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करावायचे होते। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना भारतातील इतर राज्यांची ओळख व्हावी, त्यांचा सांस्कृतिक वारसा कळावा, पेहराव कळावा, खाद्यपदार्थ कळावे, या अनुषंगाने आपल्या उपक्रम आयोजित करावायचा होता। म्हणून दक्षिणेकडील जे काही राज्य आहेत दक्षिण भारतातील, तर अशी वेशभूषा करून विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत, जेणेकरून भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय विद्यार्थ्यांना समजावी। विविधतेतून एकता, ज्याप्रमाणे विविध रंगाची जे काही फुलं आहेत ते सगळे एका घरामध्ये आपण गुंततो, त्याप्रमाणे आपला भारत देश हा विविधतेतून एकता दर्शवणारा हा देश आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर राज्यांची ओळख व्हावी या अनुषंगाने हा उपक्रम आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर गणित या विषयाअंतर्गत नफा तोटा या खरेदी विक्री या संकल्पना विद्यार्थ्यांना समजाव्या, यासाठी ह्या बाल आनंद नगरीचं आयोजन शाळेमध्ये करण्यात आलेले आहे। याला विद्यार्थ्यांबरोबर सर्व ग्रामस्थांनी सर्व पालकांनी भरपूर असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार व धन्यवाद। यानंतर आपल्या बाल आनंद नगरीचं औपचारिक उद्घाटन होणार आहे। मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी बाल नगरीचं मुख्याध्यापक सरांसोबत उद्घाटन करावं, परंतु अध्यक्षांच्या प्राप्त सूचनेनुसार आपल्या गावचं भूषण असलेले प्राध्यापक जावेद अफसर पठाण सर यांनी आजच्या बाल आनंद नगरी खाद्यान्न महोत्सवाचं उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बाल आनंद नगरीचं आजचं उद्घाटन करावं। मंचावरील सर्व मान्यवरांना अशी विनंती आहे की त्यांनी बाल आनंद नगरीचं उद्घाटन करण्यासाठी यावं। जागेवर बसा। प्रतीक